महाविकास आघाडीमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आणि विरोधकांबरोबर स्वकीयांनी विरोधात दंड थोपटले असताना शिवसेना उभाटा पक्षाचे वसंत मोरे यांनी प्रशांतदादा जगताप आघाडीचा धर्म पाळणार या पोस्टला राजकीय पटलावर चांगली चर्चा रंगली आहे। माहितीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विद्यमान आमदार चेतन तुपे यांना उमेदवारी जाहीर केली आणि माजी नगरसेवक आनंद अलकुंटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत बंड पुकारलं आणि निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं। तर महाविकास आघाडीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली। महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणणार असं म्हणणाऱ्या घटक पक्षातील आणि शरद पवारांच्या पक्षातील माजी नगरसेवकांनी प्रशांत जगताप यांच्या विरोधात बैठका घेण्यास सुरुवात केली। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना भेटून उमेदवार बदला नाही तर आम्ही तिसरी आघाडी करून उमेदवार देणार असं जाहीर करून टाकलं। यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांचा प्रामुख्याने पुढाकार होता। हडपसरमध्ये तिसऱ्या आघाडीची चांगली चर्चा रंगली। या दरम्यान उमेदवार प्रशांत जगताप यांनी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांची भेट घेतली। शिवरकरांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असं सांगून यावर पडदा टाकला। तर मनसेचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे यांनी मनसे सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। त्यांनी सोशल मीडियावर विधानसभा प्रशांत जगताप यांच्या समवेतचा व्हिडिओ टाकून प्रशांतदादा हडपसरमध्ये आम्ही आघाडीचा धर्म पाळणार पोस्ट केली आहे। या पोस्टला रिट्विट करून धन्यवाद तात्या, अन्यायाच्या विरोधात न्यायाच्या बाजूने भक्कमपणे उभे राहणारे लढवय्ये अशी आपली ओळख आहे। आपली ही ओळख आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली। आपण एकजुटीने हा स्वाभिमानाचा लढा नक्की जिंकू हा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया देत प्रशांत जगताप यांनी आभार मानले। शिवसेना माजी आमदार आणि स्वकीय माजी नगरसेवक जगताप यांना विरोध करत असताना वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारास चांगलंच बळ मिळालंय।